हेडलाईनचे प्रायोजक आहेत पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टचे पिंपरी चिंचवड विद्यापीठ पुणे। मुजोर म्हात्रे अटकेत, शिवसेनेच्या नगरसेवकाला 24 तासांनी अटक। कल्याण डोंबिवली मनपाच्या रुग्णालयात मारहाण केल्याचा आरोप। मारहाण झालेल्या डॉक्टरांच्या समर्थनात आदित्य ठाकरे, रुग्णालयात जाऊन केली पीडितांची विचारपूस। कॅबिनेट सोडून शिंदे गेले, पवारांच्या स्वागताला। विधान भवनात आलेल्या पवारांचं एकनाथ शिंदेंनी केलं पुष्पगुच्छ देऊन स्वागत। मोशीच्या कचरा डेपोत ढिगाऱ्याखाली 15 जण अडकले। कचऱ्याच्या डोंगरानं सिमेंटची इमारत पाडली। एक कोटी खोटारडे मेले तेव्हा विरोधक जन्मले, विरोधकांवर बरसले मुख्यमंत्री फडणवीस। महाराष्ट्राच्या लकवा बहादर नेत्याला मुख्यमंत्र्यांनी फटकारलं, प्रकल्प नाकारायला 14 कारणं दिल्याचा खुलासा। रुग्णालयातून एकनाथ शिंदे थेट आपत्ती व्यवस्थापन कक्षात, ठाण्यातील पूरस्थितीवर उपमुख्यमंत्र्यांचं लक्ष। लोणावळ्यातली पूरस्थिती अजूनही गंभीर, हुडको वसाहतीत 2 दिवसांपासून पाणी थांबलेलं, 200हून अधिक घरं पाण्याखाली। तुतोंड्या मारुतीच्या छातीपर्यंत आली गोदावरी, नाशकात शाळा महाविद्यालयांना सुट्टी। नेरळ ते कर्जत दरम्यान रेल्वे वाहतूक बंदच, वाहतूक पूर्ववत करण्याचे प्रयत्न सुरू। ही नदी नाही, हा आहे नाशिक मधला रस्ता। पाणी तुंबल्यानं रस्ता खचला, वाहनं कलंडली। मुसळधार पावसामुळे नाशिक त्र्यंबकेश्वर रस्ता बंद, पिंपळगाव बहुला परिसरात पुलावरून पाणी वाहिलं। समाधी मंदिरावरील कळस हल्ला, विठुरायाच्या भेटीसाठी ज्ञानोबा पंढरीला निघाले। चिमुकल्या वारकऱ्यानं आळंदीकरांचं लक्ष वेधलं, पावसा पाण्यातही आळंदीत भक्तीचा महापूर। 16 ऑगस्ट पर्यंत मराठी आलीच पाहिजे, रिक्षा आणि टॅक्सी चालकांना परिवहन मंत्र्यांचा इशारा। पुण्यात भिडे पूल पाण्याखाली गेला, खडकवासला भरलं, विसर्ग झाला सुरू। भिवंडीच्या पोलिसांची माणुसकी जिवंत असल्याचा पुरावा, पाण्यात अडकलेल्या मुलांना खांद्यावर घेऊन वाचवलं। रायगडमध्ये पुन्हा आला पूर, महाड नागोठाणेत शिरलं पाणी, सावित्री, अंबा, कुंडलिका नद्या धोक्याच्या पातळीकडे वाहू लागल्या। जगबुडी धावली तीराबाहेर, खेडमध्ये पावसाचा जोर कायम। करहा नदी ही दुथडी भरून वाहू लागली, पुरंदराच्या डोंगरपट्ट्यात जोरदार पाऊस। सप्तशृंगीचं दर्शन बंद, भक्त आणि देवीमध्ये पावसाचा अडसर। मालेगावच्या चणकापूर धरणातून विसर्ग सुरू, गिरणा नदीची पाणी पातळी वाढली। तृणमूलचे 440 कोटी रुपये जप्त, HDFC बँकेतली तृणमूलची 3 खाती सक्तवसुली संचालनालयानं गोठवली। नाटोला ट्रम्प तात्याचा ठेंगा, आज रात्री इराणवर पुन्हा हल्ला करेन, नाटोच्या इशाऱ्याला अमेरिकेनं धुडकावलं।